Hello everyone. In this lecture, we are going to study calomel electrode. या लेक्चरमध्ये आपण calomel electrode स्टडी करणार आहे पहा. In the last lecture, we are already study SHE, that is standard hydrogen electrode. SHE was a primary reference electrode. Now calomel, it is a secondary reference electrode. Calomel हा secondary reference electrode आहे. Now, in case of calomel electrode, which factors or which points we are going to study? Now see, first one is a introduction. First part कोणता आहे पहा, introduction of calomel electrode. ओके, सो या लेक्चर मध्ये फर्स्ट पार्ट मध्ये आपण कॅलोमेल इलेक्ट्रोडचं इंट्रोडक्शन डिस्कस करणार आहे. देन सेकंड वन इज द कन्स्ट्रक्शन ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड. कॅलोमेल इलेक्ट्रोडचं कन्स्ट्रक्शन आपण इथं डिस्कस करणार आहे. देन इन द थर्ड पार्ट वी आर गोइंग टू स्टडी इलेक्ट्रोड रिएक्शंस. ओके, so electrode reaction of calomel electrode. Then in the next part we are going to compare a representation of this half cell electrode. Calomel is a electrode आणि मग या इलेक्ट्रोडचं रिप्रेझेंटेशन इथं आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. ओके, देन फायनली वी आर गोइंग टू स्टडी advantages of calomel electrode over SHE, over standard hydrogen electrodes. म्हणजे या कॅलोमेल इलेक्ट्रोड मध्ये टोटली आपल्याला 5 पॉइंट्स कव्हर करायचे आहेत आणि हे 5 पॉइंट्स कोणते आहेत पहा. फर्स्ट इंट्रोडक्शन, सेकंड कन्स्ट्रक्शन, थर्ड इलेक्ट्रोड रिएक्शन, देन फोर्थ रिप्रेझेंटेशन अँड फिफ्थ ॲडव्हान्टेजेस. ओके, सो फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी इंट्रोडक्शन अँड कन्स्ट्रक्शन. आपण सुरुवातीला पहा इंट्रोडक्शन आणि कन्स्ट्रक्शन स्टडी करूया. ओके, सो फर्स्ट पार्ट दॅट इज इंट्रोडक्शन. फर्स्ट पार्ट कोणता आहे पहा, इट इज अ इंट्रोडक्शन. नाउ सी कॅलोमेल. इन केस ऑफ इंट्रोडक्शन मध्ये आपण काय काय स्टडी करणार आहे पहा. फर्स्ट अँड बेसिक इम्पॉर्टंट पॉइंट इज दॅट कॅलोमेल इट इज अ सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. इट इज नॉट प्रायमरी, इट इज अ सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. हा सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. नाउ सी व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. पहा, आपण SHE मध्ये स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड मध्ये आपण हे डिस्कस केलं होतं की SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इट वॉज अ प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. तो कोणता इलेक्ट्रोड होता, प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड होता. सो व्हॉट इज मीन बाय प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड? द इलेक्ट्रोड whose potential is constant, which is fixed and it is known, it is called as a primary reference electrode. Okay, SHE हा प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड होता. नाउ कॅलोमेल इट इज अ सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. कॅलोमेल हा सेकंडरी आहे. ओके, नाउ सी व्हाय इट इज कॉल्ड एज अ सेकंडरी, बिकॉज त्याचं रिझन काय पहा. बिकॉज EMF ऑफ कॅलोमेल, EMF that is potential of calomel electrode, it is compared by using, okay, by using SHE. याचं जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे ते कोणाबरोबर कंपेअर करून फाइंड आउट करतात, SHE बरोबर कंपेअर करून फाइंड आउट करतात. बरोबर आहे का पहा. SHE इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड पोटेन्शियल किती आहे, इट इज 0.0 व्होल्ट. आणि मग या SHE बरोबर कॅलोमेलला काय केलं जातं, कंपेअर केलं जातं. अँड देन इट्स इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज नोन. आणि मग त्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपल्याला काय होतं, माहिती होतं. ओके, सो दिस वन इज द फर्स्ट अँड इम्पॉर्टंट पार्ट. नाउ सेकंड पॉइंट. आता सेकंड पॉइंट कोणता आहे पहा. इट इज अ मेटल स्पॅरिंगली सोल्युबल इलेक्ट्रोड. इट इज अ मेटल स्पॅरिंगली soluble salt electrode. It is a metal sparingly soluble salt electrode. Now see what is meant by metal sparingly soluble salt. आता या केस मध्ये कोणता मेटल यूज केलाय पहा. विच मेटल इज यूज्ड. ओके, इथं मेटल आहे मर्क्युरी, Hg इन द लिक्विड फॉर्म. नाउ सी हियर डायग्राम मध्ये पहा, इथं पहा, here is a mercury at the bottom. बरोबर आहे का. at the bottom there is a mercury. ओके, आणि या मर्क्युरीचा मेटल स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट कोणता आहे, Hg2Cl2. स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट आहे Hg2Cl2.
Cl2 आपण हे कन्स्ट्रक्शन मध्ये डिस्कस करणारच आहे. ओके, so metal is mercury and its sparingly soluble salt is Hg2Cl2, that is mercurous chloride, and therefore it is a metal sparingly soluble salt electrode. आणि म्हणून हा metal sparingly soluble salt electrode आहे. ओके, so this one is the introduction of calomel electrode. हे calomel electrodeचं इंस्ट्रक्शन आहे. इम्पॉर्टंट पार्ट आहे पहा, जेव्हा तुम्ही एंट्रन्सचं प्रिपरेशन करता तेव्हा हे बियॉन्ड द बुक, हे बुकमध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली नसते पहा, बरोबर आहे की नाही. बुकमध्ये ज्या गोष्टी नाही आहेत अशा काही रेफरन्स बुक्समध्ये सर्च करून हे इंट्रोडक्शन तुम्हाला स्टडी करावं लागतं, जे मी तुम्हाला इथं ऑलरेडी प्रोव्हाइड करतोय. ओके, सो दिस वन इज द इम्पॉर्टंट पार्ट. सो इट इज अ सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. ओके, and it is a metal sparingly soluble salt electrode. Okay, now construction. So first part पहा, इंट्रोडक्शन आपण कंप्लीट केलेला आहे. सो इंट्रोडक्शन गेट्स कंप्लीटेड. ओके, नाउ सेकंड पार्ट इज कन्स्ट्रक्शन. आता आपल्याला सेकंड पार्ट स्टडी करायचा आहे. कोणता सेकंड पार्ट आहे पहा, कन्स्ट्रक्शन. ओके, नाउ सी अबाउट कन्स्ट्रक्शन. आता या इलेक्ट्रोडचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला कशा प्रकारे मिळेल पहा. ओके, व्हेरी इझी कन्स्ट्रक्शन, खूप सोपं आहे. आपण डायग्राम कम्पेअर करणार आहे आणि त्याच्यावरून आपण कन्स्ट्रक्शन सिंपल लँग्वेजमध्ये इथं आपण काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. सो कन्स्ट्रक्शन ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड. ओके, नाउ सी, इट कन्सिस्ट ऑफ अ ग्लास ट्यूब. सो दिस वन इज द ग्लास ट्यूब. पहा, ही ग्लास ट्यूब आहे विच इज हॅव्हिंग अ साइड बेंड ट्यूब. पहा, इथं ही जी ग्लास ट्यूब आहे, या ग्लास ट्यूबला इथं एक बेंट साइड ट्यूब आहे, बरोबर. म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये फर्स्ट पॉइंट तुम्हाला कसा मिळेल पहा, इट कन्सिस्ट ऑफ अ ग्लास ट्यूब. इट consists of glass tube which is having a bent side tube, okay. So this one is the about glass tube. Now second point. आता पहा, यामध्ये कोणते कोणते केमिकल्स आपण फिलअप करणार आहे पहा. फर्स्ट डायग्राम ऑब्झर्व करा. ॲट द बॉटम ऑफ द ग्लास ट्यूब अ लिटिल अमाउंट ऑफ मर्क्युरी इज प्लेस्ड. पहा, मी इथं ब्ल्यू कलरनं शो करतोय पहा. ॲट द बॉटम ऑफ द ग्लास ट्यूब, ही जी ग्लास ट्यूब आहे या ग्लास ट्यूबच्या बॉटमला इथं आपण काय प्लेस करतोय पहा, अ लिटिल अमाउंट ऑफ मर्क्युरी इज प्लेस्ड ॲट द बॉटम ऑफ द ग्लास ट्यूब. सो this one is a little amount of mercury. मर्क्युरी नॉर्मल कंडिशन्सला कोणत्या फॉर्म मध्ये असते पहा, लिक्विड फॉर्म मध्ये असते. सो अ लिटल अमाउंट ऑफ मर्क्युरी that is Hg is taken at the bottom of glass tube. ओके, देन नेक्स्ट. आता इथे जी मर्क्युरी आहे पहा, आपण या ग्लास ट्यूबच्या बॉटमला प्लेस केलेली जी मर्क्युरी आहे, दिस मर्क्युरी इट इज कवर्ड विथ अ पेस्ट ऑफ मर्क्युरी अँड मर्क्युरस क्लोराइड. पहा, इथं जी ब्लॅक कलरची पेस्ट आहे पहा, ब्लॅक कलरची पेस्ट. ओके, मी त्याला इथं बॉक्स यूज करतो पहा. ही जी ब्लॅक कलरची पेस्ट आहे, ओके, सो दिस वन इज द ब्लॅक कलर. ओके, so this one is the paste of mercury and mercurous chloride. Okay, so this mercury layer, हा जो बॉटमचा mercury layer आहे, bottom mercury layer, okay, just wait. So this bottom mercury layer, it is covered with is covered with a paste of, हा कशाची पेस्ट आहे, a paste of mercury which is in the liquid form and Hg2Cl2 mercurous chloride which is in the solid form. ओके, सो बॉटमचा जो मर्क्युरी लेअर आहे त्या बॉटमच्या मर्क्युरी लेअरला आपण कव्हरिंग केलंय कशानं,
इट इज कवर्ड विथ अ पेस्ट ऑफ मर्क्युरी अँड मर्क्युरस क्लोराईड. ओके, आता पहा या इलेक्ट्रोडचं नाव कॅलोमेल कशावरून पडलं मी तुम्हाला सांगतो. पहा कॅलोमेल, दिस मर्क्युरस क्लोराईड Hg2Cl2 इट इज कॉल्ड एज अ कॅलोमेल. हा जो मर्क्युरस क्लोराईड आहे Hg2Cl2 इट इज कॉल्ड एज अ कॅलोमेल. ओके, नाव नेक्स्ट. आता इथं ही जी पेस्ट आहे पहा, पेस्ट ऑफ मर्क्युरी अँड मर्क्युरस क्लोराईड, इट इज कवर्ड विथ सॅच्युरेटेड KCl सोल्युशन. ओके, इथं पहा हे कोणतं सोल्युशन आहे पहा, दिस वन इज द सॅच्युरेटेड KCl सोल्युशन. आता हे सॅच्युरेटेड KCl सोल्युशन कशा प्रकारे फिलअप केलंय पहा, इथं फिलअप होऊन हे साइड बेंट ट्यूब मध्ये या सोल्युशननं एंट्री करायला पाहिजे, इन द साइड बेंट ट्यूब. ओके, आणि ही जी साइड बेंट ट्यूब आहे पहा, याच्या बॉटमला इथं आपण ग्लास वूलनं त्याला प्लग केलेला आहे. इट इज अ ग्लास वूल. सो ग्लास वूल इज यूज टू प्लग द साइड बेंट ट्यूब. ओके, म्हणजे आता इथं जी साइड बेंट ट्यूब आहे पहा, इट वर्क्स ॲज अ साल्ट ब्रिज. इट वर्क्स ॲज अ साल्ट ब्रिज. ती काय म्हणून वर्क करेल, साल्ट ब्रिज म्हणून वर्क करेल. ओके, सो फोर्थ पॉइंट कोणता आहे पहा, फोर्थ पॉइंट. देन saturated KCl solution. Saturated KCl solution is filled in such a way, in such a way, in such a way that it enters, that it enters in a side bent tube. It enters in a side bent tube. ओके, ओके, नाव हे पहा, सॅच्युरेटेड KCl आपण कशा प्रकारे फिलअप केलं. आता हे फिलअप करण्यासाठी पहा, इथं एक ट्यूब आहे पहा, या ट्यूब मधून हे आपण फिलअप करणार आहे. ओके, सो सॅच्युरेटेड KCl इज फिल्ड इन द ग्लास ट्यूब इन सच अ वे दॅट इट एंटर्स इनटू अ साइड बेंट ट्यूब. नाउ सी, दिस साइड बेंट ट्यूब इट वर्क्स ॲज अ साल्ट ब्रिज. ती काय म्हणून वर्क करते पहा, इट वर्क्स ॲज अ साल्ट ब्रिज. म्हणजे याचा अर्थ पहा, आपण जेव्हा कॅलोमेल इलेक्ट्रोड यूज करणार आहे तेव्हा या कॅलोमेल इलेक्ट्रोड मध्ये ही जी साइड बेंट ट्यूब आहे ही इटसेल्फ स्वतः काय वर्क करेल, ॲज अ साल्ट ब्रिज. मीन्स देर इज नो सेपरेट साल्ट ब्रिज इज रिक्वायर्ड. म्हणजे जेव्हा आपण कॅलोमेल इलेक्ट्रोड यूज करणार आहे तेव्हा कोणत्याही प्रकारच्या सेपरेट साल्ट ब्रिज यूज करण्याची आवश्यकता नाहीये. दॅट इज द बेनिफिट ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड. दॅट इज द बेनिफिट ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड. ओके, देन पहा, आता इथं आपण इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी काय करतो पहा, फॉर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. ओके, इथं पहा आतमध्ये आणखी एक ग्लास ट्यूब आहे आणि या ग्लास ट्यूब मधून इथं एक वायर इथं आपण कंटिन्यू करतोय. ओके, अँड दिस वन इज द वायर ऑफ प्लॅटिनम. ही जी वायर आहे पहा, ही वायर प्लॅटिनमची आहे. इट इज अ वायर ऑफ प्लॅटिनम अँड दिस प्लॅटिनम वायर इज इन्सर्टेड इन अ ग्लास ट्यूब इन सच अ वे दॅट इट जस्ट डीप इन टू मर्क्युरी. पहा, ही प्लॅटिनम वायर आपण ग्लास ट्यूब मध्ये अशा प्रकारे इन्सर्ट करतोय की बॉटमच्या मर्क्युरी लेअरमध्ये त्या प्लॅटिनम वायरनं काय केलं पाहिजे, जस्ट डीप झाली पाहिजे. इट मस्ट बी जस्ट डीप्ड इन टू बॉटम मर्क्युरी लेअर. ओके, आणि हा जो प्लॅटिनम आहे, हा प्लॅटिनम कशासाठी यूज करतोय आपण, इट इज युज्ड फॉर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. इट इज युज्ड फॉर इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. म्हणजे पहा कन्स्ट्रक्शन मधला लास्ट पॉइंट कशा प्रकारे असेल पहा, प्लॅटिनम वायर इज inserted in glass tube such that in such a way that it just dips in it just dips. Okay, so it just dips in mercury layer. ती बॉटमच्या मर्क्युरी लेअर मध्ये काय झाली पाहिजे पहा, इट जस्ट डिप्स इन मर्क्युरी लेअर. ओके, आता हे मी तुम्हाला या स्लाइड मध्ये टाईप करून पण हे मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करू शकलो असतो.
बरोबर का? परंतु त्या केसमध्ये तुम्हाला ते काय वाटलं असतं, मी वाचून दाखवतोय असं वाटलं असतं. ती पीपीटी मी तुम्हाला काय करतोय, वाचून दाखवतोय असं तुम्हाला वाटलं असतं. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल टीचिंगचा फील येण्यासाठी मी ही स्लाइड टोटली ब्लँक ठेवली आहे आणि या स्लाइडवरती मी काय करतोय पहा, एक्सप्लेन करतोय. ओके, सो नाउ दिस वन इज द कन्स्ट्रक्शन ऑफ कॅलोमिल इलेक्ट्रोड. हे कॅलोमिल इलेक्ट्रोडचं कन्स्ट्रक्शन आहे. येते लक्षामध्ये? सो दिस वन इज द सिंपल कन्स्ट्रक्शन ऑफ कॅलोमिल इलेक्ट्रोड. म्हणजे पाहता इथं आपण कोणते कोणते पॉइंट्स कंपेअर केले. इंट्रोडक्शन ऑलरेडी कंप्लीटेड, एम आय राईट? इंट्रोडक्शन ऑलरेडी कंप्लीटेड. ओके, देन कन्स्ट्रक्शन इज ऑल्सो कंप्लीटेड. कन्स्ट्रक्शन पण पहा इथं कंप्लीट झालं. नाउ इलेक्ट्रोड रिएक्शन. आता इथं आपल्याला स्टडी करायचे इलेक्ट्रोड रिएक्शन. ओके, नाउ सी, कॅलोमेल इज अ इलेक्ट्रोड. कॅलोमेल हा इलेक्ट्रोड आहे. इट इज नॉट अ कंप्लीट सेल. एम आय राईट? इट इज अ इलेक्ट्रोड, इट इज नॉट अ कंप्लीट सेल. कॅलोमेल हा एक इलेक्ट्रोड आहे. इट इज नॉट अ कंप्लीट सेल. इट इज अ हाफ सेल. इट इज अ हाफ सेल. बरोबर का? हा हाफ सेल आहे. म्हणजे हा हाफ सेल आहे, याचा अर्थ इट कॅन बिहेव ॲज अ ॲनोड ऑल्सो ॲज वेल ॲज अ कॅथोड ऑल्सो. तो ॲनोड म्हणून पण बिहेव होऊ शकतो किंवा कॅथोड म्हणून पण बिहेव होऊ शकतो. येते लक्षामध्ये? ओके, आता फॉर एक्झाम्पल तो ॲनोड म्हणून केव्हा बिहेव होईल आणि तो कॅथोड म्हणून केव्हा बिहेव होईल. ओके, पहा आता जनरली कसं असतं पहा, द इलेक्ट्रोड हुज पोटेन्शियल इज हाय. ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल हाय असतं तो कसा बिहेव होतो पहा, इट बिहेव्स ॲज अ कॅथोड. ओके, the electrode whose potential is high, E0 is high, it behaves as a cathode, and electrode whose potential is 0, it is low, it behaves as a anode. ओके, सो या कॅलोमेल इलेक्ट्रोडला आपण दुसऱ्या कोणत्या इलेक्ट्रोड बरोबर कपल करतोय ते इथे इम्पॉर्टंट आहे. बरोबर? सो इफ कॅलोमेल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल जर हाय असेल, इफ पोटेन्शियल ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड इट इज इफ हाय, then it behaves as a cathode. And if potential of calomel electrode is low, then it behaves as a anode. म्हणजे कॅलोमेल इलेक्ट्रोड हा कॅथोड म्हणून पण बिहेव होऊ शकतो आणि एनोड म्हणून पण बिहेव होऊ शकतो. हे कशावरती डिपेंड आहे? इट डिपेंड्स ऑन पोटेन्शियल ऑफ अनदर इलेक्ट्रोड. इट डिपेंड्स ऑन पोटेन्शियल ऑफ अनदर इलेक्ट्रोड. दुसऱ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कशा प्रकारचं आहे, आयदर इट इज अ लो और आयदर इट इज अ हाय. ओके, त्याच्यावरती हे डिपेंड्स असणार आहे. ओके, सो नाउ सी, इफ कॅलोमेल इलेक्ट्रोड इट बिहेव्स ॲज अ कॅथोड. समजा तो कॅथोड म्हणून बिहेव होतोय. ओके, सो इफ कॅलोमेल इलेक्ट्रोड इट बिहेव्स ॲज अ कॅथोड. समजा हा कॅलोमेल इलेक्ट्रोड कॅथोड म्हणून बिहेव होतोय. ओके, आता पहा आपण एक टेक्निक डिस्कस केले पहा. कोणतं टेक्निक आहे? CR. CR मीन्स ॲट कॅथोड विच रिॲक्शन टेक्स प्लेस? ॲट कॅथोड रिडक्शन रिॲक्शन टेक्स प्लेस. ओके, मग आता कॅथोड म्हणून जेव्हा तो बिहेव करेल तेव्हा ती रिॲक्शन कशा प्रकारची असेल पहा. आता याच्यामध्ये मेन सबस्टन्स, मेन इलेक्ट्रोलाइट कोणता आहे पहा? कॅलोमेल आहे. कॅलोमेल म्हणजे कोणता असतो? Hg2Cl2 अँड इट इज इन द सॉलिड फॉर्म. ओके, आता कॅथोडला कोणती रिॲक्शन होते आपण टेक्निक ऑलरेडी डिस्कस केलंय. कोणतं टेक्निक आहे? CR. CR मीन्स ॲट कॅथोड रिडक्शन रिॲक्शन टेक्स प्लेस. सो देअरफॉर दिस Hg2Cl2 it gains 2 electron. It gains 2 electron to form twice Hg in the liquid form plus 2Cl minus. Okay, and this 2Cl minus it is in the saturated form. ते कोणत्या फॉर्म मध्ये आहे? सॅच्युरेटेड फॉर्म मध्ये आहे. सो इन दिस केस देर इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. देर इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस अँड देअरफॉर दिस वन इज द रिडक्शन रिॲक्शन. आणि पहा म्हणून ही रिॲक्शन कोणती आहे? रिडक्शन रिॲक्शन. द प्रोसेस ऑफ गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन रिॲक्शन. ओके, नाउ सी, आता या केसमध्ये आपण कॅलोमेल इलेक्ट्रोड जेव्हा कॅथोड म्हणून बिहेव करेल ती रिॲक्शन पाहिली पहा. वेन इट बिहेव्स ॲज अ cathode. Okay, so when it behaves as a cathode, then reduction reaction takes place. तेव्हा कोणती रिॲक्शन होते? रिडक्शन रिॲक्शन होते. सो दिस वन इज द कॅलोमेल ॲज अ कॅथोड. आता समजा कॅलोमेल ॲज अ ॲनोड आपल्याला कम्पेअर करायचं आहे. कॅलोमेल ॲज अ ॲनोड. पहा आपण टेक्निक ऑलरेडी डिस्कस केलेत.
एओ म्हणजे काय असतं, एनोडला कोणती रिॲक्शन व्हायला पाहिजे, एनोडला ऑक्सिडेशन रिॲक्शन व्हायला पाहिजे. ओके, आता इथं ऑक्सिडेशन रिॲक्शन कशा प्रकारे होणार, इथं जी कॅथोडची रिडक्शन रिॲक्शन आहे, जस्ट ती रिॲक्शन आपण काय करणार, अपोजिट डायरेक्शन रन करणार. मग अपोजिट डायरेक्शन कसं रन करतोय आपण पहा, ट्वाइस Hg लिक्विड प्लस 2Cl मायनस saturated, it gives Hg2Cl2 solid by loss of 2 electron. By loss of 2 electron. The process of loss of electron is called as a oxidation, and this one is the oxidation reaction. If calomel electrode, it behaves as a एनोड. जेव्हा कॅलोमेल इलेक्ट्रोड एनोड म्हणून बिहेव करेल तेव्हा या प्रकारची रिएक्शन होईल. ओके, सो दिस वन इज द कॅलोमेल इलेक्ट्रोड ॲज अ एनोड. सो दीज आर द हाफ सेल रिएक्शन्स. ओके, या मिळाल्या तुम्हाला हाफ सेल रिएक्शन. या हाफ सेल रिएक्शन इथं पहा आपण कशा प्रकारे मेन्शन केलेत. सो इलेक्ट्रोड रिएक्शन. ओके, इलेक्ट्रोड रिएक्शन. सो पहा, इफ इट बिहेव्स ॲज अ कॅथोड, जेव्हा तो कॅथोड म्हणून बिहेव करेल पहा तेव्हाची रिएक्शन कशा प्रकारची पहा इथं मेन्शन केली आहे. रिडक्शन रिएक्शन टेक्स प्लेस. ओके, अँड वेन कॅलोमेल इट बिहेव्स ॲज अ एनोड देन ऑक्सिडेशन रिएक्शन टेक्स प्लेस. ती रिएक्शन पण इथं आपण कशा प्रकारे मेन्शन केले पहा, ऑलरेडी आपण हे एक्सप्लेन केलंय. सो दिस इलेक्ट्रोड रिएक्शन ओके कशावर डिपेंड असतील, इट डिपेंड्स अपॉन कॅलोमेल ऍक्ट्स ॲज अ कॅथोड और कॅलोमेल ऍक्ट्स ॲज अ एनोड. कॅलोमेल कॅथोड म्हणून ऍक्ट होतोय का एनोड म्हणून ऍक्ट होतोय त्याच्यावरती हे डिपेंड असतील. सो दिस वन इज द इलेक्ट्रोड रिएक्शन्स. म्हणजे पहा, कॅलोमेल इलेक्ट्रोड मध्ये एक्सप्लेन करत असताना आपण कोणते कोणते फॅक्टर्स कंप्लीट केले पहा. सो फर्स्ट इंट्रोडक्शन कंप्लीट केलं होतं आपण ऑलरेडी, देन कन्स्ट्रक्शन, देन इलेक्ट्रोड रिएक्शन्स पण इथं आपण काय केल्या, कंप्लीट केल्या. नाउ रिप्रेझेंटेशन. आता आपण स्टडी करणार आहे रिप्रेझेंटेशन ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड. ओके, आता रिप्रेझेंटेशन आपण इथं डिस्कस करूया. पहा, रिप्रेझेंटेशन ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड. आता पहा, इट इज अ हाफ सेल. कॅलोमेल इज अ हाफ सेल, इट इज नॉट अ कम्प्लीट सेल. ओके, आणि मग सेल रिप्रेझेंटेशनचे रूल्स आपण ऑलरेडी पाहिलेत. हाफ सेल जेव्हा आपण रिप्रेझेंट करतो तेव्हा आपण काय करतो पहा, कॉमन आयन सोल्युशन फर्स्ट, कॉमन आयन सोल्युशन फर्स्ट, देन सिंगल व्हर्टिकल लाईन अँड देन इलेक्ट्रोड. या प्रकारे आपण काय करत असतो, हाफ सेल रिप्रेझेंट करत असतो. बरोबर आहे. मग आता इथं कॉमन आयन सोल्युशन पहा कोणतं आहे, हे केसीएल मध्ये आणि मर्क्युरस क्लोराईड मध्ये या ठिकाणी क्लोरीन आयन हा कॉमन आहे. बरोबर, म्हणजे फर्स्ट इथं काय येणार पहा, केसीएल, आणि केसीएलचं सोल्युशन कसं आहे, सॅच्युरेटेड आहे. देअरफॉर इन टू ब्रॅकेट मी सॅच्युरेटेड असं मेन्शन करतो. पहा, हे एसएटी फॉर काय आहे, एसएटी इट इज फॉर सॅच्युरेटेड. ओके, देन सिंगल व्हर्टिकल लाईन. आता मला सांगा, हा जो केसीएल आहे, हा केसीएल इथं डायग्राम मध्ये पहा, इथं केसीएल आहे. हा केसीएल कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, केसीएल इज इन कॉन्टॅक्ट विथ, पहा इट इज इन कॉन्टॅक्ट विथ मर्क्युरस क्लोराईड. इथं पहा मी ग्रीन कलरनं शो करतो, दिस वन इज द मर्क्युरस क्लोराईड. ओके, सो मर्क्युरस क्लोराईड. ओके, सो मर्क्युरस क्लोराईडच्या तो कॉन्टॅक्ट मध्ये आहे. सो देअरफॉर Hg2Cl2. ओके, मर्क्युरस क्लोराईड कोणत्या फॉर्म मध्ये आहे, सॉलिड फॉर्म मध्ये आहे. देन आता हा जो मर्क्युरस क्लोराईड आहे, हा मर्क्युरस क्लोराईड इट इज इन कॉन्टॅक्ट विथ मर्क्युरी. पहा बॉटमचा लेअर कोणता आहे, पहा इथं मी ब्ल्यू कलरनं शो करतोय, बॉटमचा लेअर आहे मर्क्युरीचा, इट इज इन कॉन्टॅक्ट विथ मर्क्युरी. सो सिंगल व्हर्टिकल लाईन Hg लिक्विड. ओके, सो दिस वन इज द हाफ सेल रिप्रेझेंटेशन ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड. हे झालं कॅलोमेल इलेक्ट्रोडचं रिप्रेझेंटेशन. ओके, आणि हे रिप्रेझेंटेशन पहा मी इथं या प्रकारे शो केलंय. सो दिस वन इज द सेल रिप्रेझेंटेशन. ऍक्च्युली हा हाफ सेल आहे. ओके, सो इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड. हे झालं कॅलोमेल इलेक्ट्रोडचं रिप्रेझेंटेशन. ओके, सो आपल्याला या कॅलोमेल इलेक्ट्रोड्समध्ये रिप्रेझेंटेशन पण स्टडी करायचं होतं, आणि हे रिप्रेझेंटेशन आपण काय केलं पाहिजे, कंप्लीट केलं. नाउ ऍडव्हान्टेजेस. आता ऍडव्हान्टेजेस डिसाईड करण्यापूर्वी, ऍडव्हान्टेजेस डिस्कस करण्यापूर्वी आपण कॅलोमेलचं पोटेन्शियल पण कम्पेअर करूया, आणि मग ऍडव्हान्टेजेस आपण काय करूया, डिस्कस करूया. आता कॅलोमेल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल जनरली कशावरती डिपेंड असतं. ओके,
कॅलोमेल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल हे जनरली कशावरती डिपेंड असतं ते आपण स्टडी करूया. आता पहा या केसमध्ये या कॅलोमेल इलेक्ट्रोडमध्ये आपण जो KCl सोल्युशन यूज करतोय KCl, त्या KCl सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जर आपण व्हॅरी केलं, चेंज केलं, इफ इट चेंजेस और इफ इट व्हॅरीज, ओके, तर कॅलोमेल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कशा प्रकारे चेंज होतं हा डेटा पण मी इथं प्रोव्हाइड करतोय पहा. ओके, सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ KClचं कॉन्सन्ट्रेशन चेंज केल्यानंतर कॅलोमेल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल ऑफ कॅलोमेल, ओके, कशा प्रकारे चेंज होतं तो डेटा इथं आपण कम्पेअर करूया. आता कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत पहा. आयदर वी आर टेकिंग 0.1 मोलार KCl, आयदर वी आर टेकिंग 1 मोलार KCl, और आयदर वी आर टेकिंग सॅच्युरेटेड KCl. जनरली कोणतं KCl घेतलं जातं? जनरली सॅच्युरेटेड KCl घेतलं जातं, बरोबर ना. सो इफ 0.1 मोलार सोल्युशन असेल KClचं, 0.1 मोलार, देन पोटेन्शियल ऑफ कॅलोमेल इज 0.337 व्होल्ट. If it is 1 molar, then potential of calomel electrode is 0.280 volt. And if it is saturated KCl, generally कोणता KCl घेतला जातो? जनरली सॅच्युरेटेड KCl असतो. Then potential is 0.242 volt. It is 0.242 volt. येते लक्षामध्ये पहा. सो जनरली सॅच्युरेटेड KCl घेतला जातो, म्हणजे जनरली जो कॅलोमेल इलेक्ट्रोड यूज केला जाणार आहे त्याचं पोटेन्शियल किती असणार आहे पहा, 0.242 व्होल्ट. ओके, सो दिस वन इज द पोटेन्शियल ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड. ओके, ऍक्च्युली ते SHE बरोबर कम्पेअर करून फाइंड आउट केलं जातं. ओके, नाव आता कॅलोमेलचे ऍडव्हान्टेजेस आपण अगोदर डिस्कस करूया. ऍडव्हान्टेजेस ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड. ओके, आता ऍडव्हान्टेजेस ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड डिस्कस करण्यापूर्वी आपण SHE कम्पेअर केलं होतं पहा, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. तेव्हा आपण असं डिस्कस केलं होतं पहा, SHE सेट करणं हा डिफिकल्ट आहे, बरोबर का? आठवतो का पहा, लास्ट लेक्चरला आपण कोणता पॉईंट पाहिला होता? डिफिकल्टीज इन सेटिंग SHE, बरोबर. कोणत्या कोणत्या डिफिकल्टी होत्या पहा? टू अवेलेबल प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस, इट इज व्हेरी डिफिकल्ट. प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस अवेलेबल करणं डिफिकल्ट आहे, बिकॉज इट इज कंबस्टिबल, इट इज एक्सप्लोजिव्ह, बरोबर आहे. देन टू मेंटेन H+ आयन कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार, या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार मेंटेन करणं, इट इज ऑल्सो डिफिकल्ट, बरोबर आहे. देन टू हँडल दिस इलेक्ट्रोड पहा, कारण याच्यामध्ये इथं एक कंटेनर आहे, देन ग्लास जॅकेट आहे, देन प्लॅटिनम प्लेट आहे, इथं हायड्रोजन प्रोव्हाइड करणारी असेंब्ली आहे. हे एवढं सगळं हँडल करणं कसं आहे? हँडलिंग इज ऑल्सो डिफिकल्ट, बरोबर. आणि मग एवढे सगळे ड्रॉबॅक SHEच्या हँडलिंग मध्ये आहेत. देन SHEला मूव्ह करणं डिफिकल्ट आहे. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडला मूव्ह करणं कसं आहे? डिफिकल्ट आहे, कारण आपण हा इलेक्ट्रोड मूव्ह करायला लागलो तर इथली सेटिंग, टोटल सेटिंग काय होते? डिस्टर्ब होते. अँड इथं आपण हायड्रोजन गॅसचं बबलिंग करत असल्यामुळं, हायड्रोजन गॅस इथं लिबरेट करत असल्यामुळं सेल वर्क, इलेक्ट्रोड वर्क झाल्यानंतर H+ आयन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं? चेंज होतं. म्हणजे SHE हा जो इलेक्ट्रोड आहे, इट इज नॉट रिप्रोड्युसिबल, इट इज नॉट रिप्रोड्युसिबल. तो पुन्हा पुन्हा यूज करता येत नाही. इट इज नॉट रिप्रोड्युसिबल. एक वेळा यूज केला की तो इलेक्ट्रोड पुन्हा सेकंड टाइम यूज करता येत नाही, पुन्हा तुम्हाला नव्यानं CD अरेंजमेंट करावी लागते. सो दीज आर द डिफिकल्टीज इन SHE. या SHE मधल्या डिफिकल्टी होत्या. ओके, आता कॅलोमेल मध्ये पहा याचे बेनिफिट्स कशा आहेत इन केस ऑफ कॅलोमेल. ओके, सो कॅलोमेल, आपण कॅलोमेल हँडल करताना पहा इझिली हँडल करू शकतो, बरोबर आहे. आणि हे सॅच्युरेटेड असल्यामुळं KCl आणि मर्क्युरियस क्लोराईड सॉलिड असल्यामुळं, ओके, तुम्ही याला कसाही मूव्ह केला, तुम्ही याला ट्रान्सपोर्ट करून घेऊन गेलात किंवा या लॅबमधून दुसऱ्या लॅबमध्ये तुम्ही शिफ्ट केलं त्याला, तरी कॅलोमेल इलेक्ट्रोड जो आहे तो डिस्टर्ब होत नाही, ॲज इट इज राहतो. सो देअरफोर इट इज कन्व्हिनियंट टू हँडल. तो हँडल करणं कसं आहे? कन्व्हिनियंट आहे. देन इझी टू कन्स्ट्रक्ट करणं पण कसं आहे? इझी आहे. अँड इट इज ऑल्सो इझी फॉर ट्रान्सपोर्ट. ओके, सो इट इज कन्व्हिनियंट टू हँडल, इझी टू कन्स्ट्रक्ट अँड इझी टू ट्रान्सपोर्ट, बरोबर आहे. ॲज वेल एज
इथं जी साइड बेंड ट्यूब आहे, ही साइड बेंड ट्यूब ऑलरेडी काय म्हणून ऍक्ट होते, साल्ट ब्रिज, बरोबर आहे. सो देर इज नो सेपरेट साल्ट ब्रिज इज रिक्वायर्ड फॉर द कॉम्बिनेशन विथ अदर इलेक्ट्रोड. दुसऱ्या इलेक्ट्रोड बरोबर कंबाईन करताना त्याला सेपरेट साल्ट ब्रिजची आवश्यकता नाहीये. ओके, देन पोटेन्शियल ऑफ द इलेक्ट्रोड इज रिप्रोड्युसिबल, ओके, अँड रिमेन्स कॉन्स्टंट. हा इलेक्ट्रोड तुम्ही नंबर ऑफ टाइम्स यूज करू शकता, पुन्हा पुन्हा यूज करू शकता. फक्त सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, हे जी साइड बेंड ट्यूब आहे ना, प्रत्येक वेळी काय करायची, दुसऱ्या एखाद्या हाफ सेलमध्ये यूज करताना फक्त ही साइड बेंड ट्यूब वॉश करायची, बाहेरूनच वॉश करतो ना आपण, ही वॉश करायची, नेक्स्ट हाफ सेलमध्ये डीप करायची, वॉश करायची, नेक्स्ट हाफ सेलमध्ये डीप करायची. म्हणजे हा जो इलेक्ट्रोड आहे हा कसा आहे, इट इज अ रिप्रोड्युसिबल, तो तुम्ही पुन्हा पुन्हा यूज करू शकता. सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड. हे कॅलोमेल इलेक्ट्रोडचे ऍडव्हान्टेजेस आहेत. ओके, आता कॅलोमेल इलेक्ट्रोड जेव्हा एखाद्या अनदर हाफसेल बरोबर आपण जेव्हा कनेक्ट करतो, तेव्हा त्या हाफसेलचं पोटेन्शियल कशा प्रकारे आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, आता समजा आता कॅलोमेल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपल्याला माहिती आहे. कॅलोमेल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपण डिस्कस केलं होतं पहा. ते होतं, जर समजा इथं सॅच्युरेटेड केसीएल असेल तर कॅलोमेल इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल किती होतं पहा, 0.242 व्होल्ट, बरोबर का. आणि ही व्हॅल्यू नोन आहे, इट इज अ नोन. आता हे आपल्याला माहिती आहे, कॅलोमेल इज अ सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड, बरोबर आहे. आता इथं मी सेल कशा प्रकारे कन्स्ट्रक्ट केलाय पहा. इथं लेफ्टला जनरली पहा, लेफ्टला कोणता असतो, एनोड असतो. एनोड कोणता आहे, झिंक इलेक्ट्रोड इज डिप्ड इनटू 1 मोलार झिंक सल्फेट सोल्युशन, बरोबर आहे. मीन्स इट इज अ एनोड. तो कसा आहे, एनोड आहे. आता हा एनोड आहे म्हणजे 100% त्याचं पोटेन्शियल कसं असणार आहे, लो असणार आहे, बरोबर का. कारण जनरली कोणता इलेक्ट्रोड एनोड असतो, हुज पोटेन्शियल इज लो, ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल लो असतं. ओके, कॅलोमेल विच साइड पहा, कॅलोमेल कोणत्या साईडला आहे, कॅलोमेल इज टुवर्ड्स राईट साइड. मग राईट साइडचा इलेक्ट्रोड कोणता असतो, राईट साइडचा इलेक्ट्रोड असतो कॅथोड, बरोबर. कॅथोडचं पोटेन्शियल कसं असतं पहा, हाय असतं. ओके, आता या केसमध्ये झिंकचं पोटेन्शियल अननोन आहे आणि ते आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं. पोटेन्शियल ऑफ झिंक इज अननोन, ते आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं आहे बाय युझिंग कॅलोमेल इलेक्ट्रोड. कॅलोमेल इलेक्ट्रोडच्या मदतीनं झिंक इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. सो वेन वी कन्स्ट्रक्ट दिस सेल, हा सेल जेव्हा कन्स्ट्रक्ट करणार आहे तेव्हा इथं आपल्याला काय मिळणार आहे, पोटेन्शियल मिळणार आहे. पहा इथं जे पोटेन्शियल मिळणार आहे, इट इज अ पोटेन्शियल ऑफ कम्प्लीट सेल. हे या सेलचं पोटेन्शियल असेल, बरोबर. मग तुम्ही कशा प्रकारे फाइंड आउट करू शकता पहा, पोटेन्शियल ऑफ सेल, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ एनोड. ओके, नाउ आता इथं पहा, हा सेल जेव्हा आपण कन्स्ट्रक्ट करतोय तेव्हा तुम्हाला स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल मिळणारच आहे. दिस व्होल्टमीटर शोज रिडिंग. हा जो व्होल्टमीटर आहे, हा व्होल्टमीटर काय करेल, रिडिंग शो करेल. ओके, आणि ही व्हॅल्यू तुम्हाला इथं मिळणार आहे, येते लक्षामध्ये. देन स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॅथोड. आता स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॅथोड म्हणजे कोणता आहे, राईट साइडला आहे कॅलोमेल, सो कॅलोमेल मायनस स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ झिंक, बरोबर का. आता इथं समजा स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल तुम्हाला इथं व्होल्टमीटर मध्ये रिडिंग तुम्हाला मिळालं 0.345 व्होल्ट मिळालं, 0.345 व्होल्ट सपोज, बरोबर आहे का. मग ही व्हॅल्यू मी इथं पुटअप करतो, 0.345 व्होल्ट. ओके, आता कॅलोमेल पहा सॅच्युरेटेड आहे म्हणजे त्याचं पोटेन्शियल माहिती असणार आहे आपल्याला. आता फाइंड आउट करायचं कोणाचं, झिंकचं. मग हा जो झिंक राईट साइडला आहे, या झिंकला मी काय करतो, लेफ्ट साइडला शिफ्ट करतो, बरोबर आहे. तो लेफ्ट साइडला शिफ्ट केला की मायनसचा काय होईल, प्लस होईल. सो स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ झिंक इज इक्वल टू स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॅलोमेल मायनस, आता हा स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ ई सेल जो इथं आपल्याला व्होल्टमीटरनं शो केला, तो राईट साइडला आणल्यानंतर निगेटिव्ह होईल. सो मायनस 345 व्होल्ट, येतं लक्षामध्ये. सो इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ झिंक. कॅलोमेलचं तर प्रोव्हाइड केलेलंच असणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा, इथल्या एक्झाम्पलवरून आपण सॉल्व्ह करूया. ते किती होतं, 0.242, हे मायनस 0. किती आहे, 345 व्होल्ट.
आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल पहा, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ झिंक. So in this way, by using Calomel electrode, we can find out the potential of another electrode. The potential of another electrode. हेच पहा मी या स्लाइड मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. Okay, so this one is the Calomel electrode. How we can use the Calomel electrode to find potential of another electrode. ओके, सो कॅलोमेल इलेक्ट्रोडचे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड वरती काही ऍडव्हान्टेजेस आहेत आणि म्हणून जनरली कॅलोमेल इलेक्ट्रोड काय केला जातो, यूज केला जातो टू फाइंड द इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ अनदर इलेक्ट्रोड. सो दिस वन इज कॅलोमेल इलेक्ट्रोड.